नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली कथा वाचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक विद्यार्थ्यांनो जागृत व्हा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 11. कम्युनिस्टांपासून सावध राहा. कम्युनिस्ट पक्षापासून सावध राहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. कारण गेल्या काही वर्षातील त्यांच्या कृत्यांवरून ते कामगारांचे अहित करीत आहेत, किंबहुना ते त्यांचे शत्रू आहेत अशी माझी खात्री झाली आहे. काँग्रेस भांडवलांची संस्था आहे असे कम्युनिस्ट सांगतात आणि त्याचवेळी कामगारांना तीत प्रविष्टीत होण्याचा उद्देश करतात. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना त्यांचे असे काही धोरणच नाही. त्यांना सर्व स्मृती रशियातून मिळते. भारतीय कामगारांसाठी कम्युनिस्टांना ते सांगतात त्याप्रमाणे खरोखरच जिव्हाळा वाटतो का? तसे असते तर त्यांनी भारतीय कामगारांचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष संघटित केला असता. आतापर्यंत करीत आले तसे काँग्रेसला मिळाले असा कामगारांना उपदेश करीत बसले नसते. त्यांना आता काँग्रेसने हाकललेले असल्यामुळे ते आता आपल्यात शिरून आपले उपद्व्याप सुरू करू लागले आहेत. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की कम्युनिस्टांपासून अलिप्त राहा. आपण अशीच साथ द्याल तर भारताच्या राजकारभारात आपल्याला आपला रास्त वाटा मिळालेला पाहण्याचे दिवस फार लांब नाहीत. धन्यवाद. श्रोतेहो, जनता वृत्तपत्रात 22 डिसेंबर 1945 रोजी हा लेख छापून आला होता. नागपूरमध्ये 12 डिसेंबर 1945 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वरील भाषण केलं होतं. श्रोतेहो, हे भाषण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील.